महाबोधी महाविहारावर संपूर्णपणे बौद्धांचे व्यवस्थापन असावे, यासाठी BT ॲक्ट 1949 रद्द होणे गरजेचे आहे। याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। तसेच विविध स्तरावर आंदोलने देखील करण्यात येत आहेत। दी धम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया द्वारा देखील बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिनांक 13 जुलै 2025 रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे। याबाबत दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी न्यायालयाने प्रतिवादीला नोटीस तसेच या विषयावरील मुख्य याचिकेबरोबर ही याचिका जोडणे असे आदेश दिलेले आहेत। याविषयी अधिक माहिती देत आहेत याचिकाकर्ते दिलीप काकडे आणि त्यांचे सहकारी। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी माहिती देणार आहोत। हा जो विषय आहे हा विषय ऐतिहासिक आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांना इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणी हे सुरुवातीला विहार निर्माण केलं। सम्राट अशोकाच्या नंतर अनेक राजे होऊन गेले। या राजे महाराजांनी सुद्धा या ठिकाणाचं विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरण केलेलं होतं। हा प्रवास जो आहे त्यानंतर या विस्तारीकरण किंवा सौंदर्यीकरण किंवा या जागेचा जो मेंटेनन्स आहे तो ब्रह्मदेशातल्या राजे रजवाड्यांनीही करण्याचा प्रयत्न केला होता। श्रीलंकेतीलही काही लोकांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मेंटेनन्स करण्याचा प्रयत्न केला होता। आणि हा जो प्रवास चालू होता हा 1891 साली म्हणजे जो विषय आपला आहे की बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, हा जो आंदोलनाचा विषय आहे या आंदोलनाच्या विषयाची पार्श्वभूमी 1886 पासून सुरू होते। म्हणजे 1886 साली लाईट ऑफ एशिया हा जो ग्रंथ जगप्रसिद्ध झाला त्या ग्रंथाचे लेखक सर एडविन अर्नॉल्ड यांनी 1886 साली बोधगयेला भेट दिली आणि बोधगयेमध्ये जे या महाबोधी महाविहाराचं जे चित्र होतं ती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवरती त्यांनी लिखाण केलं। त्याचप्रमाणे विदेशामध्ये म्हणजे बौद्ध देशामध्ये जाऊन ही संपूर्ण परिस्थिती जी महाबोधी महाविहाराची आहे ही सांगून हे महाबोधी महाविहार आशिया खंडातील बौद्धांच्या ताब्यामध्ये घेण्यात यावं अशा प्रकारचं लिखाण आणि कन्व्हिन्सिंग जी आहे सर्वप्रथम सर एडविन अर्नॉल्ड यांनी केली। इथून सुरुवात होते आणि त्यानंतर श्रीलंकेतून धम्मपाल जे आहेत हे भारतात 1891 साली येतात आणि ते या ठिकाणी बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याचा संकल्प करून आपला संघर्ष सुरू करतात। या आंदोलनाची न्यायालयीन पार्श्वभूमी त्या काळात म्हणजे 1891 सालापासून ते 1895 सालापर्यंत ची 5 वर्षाची आहे। म्हणजे त्या ठिकाणी धम्मपाल यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यावेळेस पंतांनी त्यांना विरोध केला आणि त्यातून जो संघर्ष निर्माण झाला तो संघर्ष कलेक्टर, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि कलकत्ता हायकोर्ट पर्यंत जाऊन पोहोचला। 1895 ची ही कलकत्ता हायकोर्टची केस कुठे आहे त्यामध्ये याचा संपूर्ण इतिहास पूर्णपणे लिहिलेला आहे। 1933 सालापर्यंत धम्मपाल यांनी हा संघर्ष महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष केला आणि 1933 सालापर्यंत त्या कालखंडामध्ये काँग्रेसचे महात्मा गांधी असतील किंवा मोठमोठी लोक असतील यांना सुद्धा भेटून हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केलेला आहे। 1933च्या नंतर या 1922 साली महात्मा गांधींना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले होते की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात नक्कीच आम्ही दिलं पाहिजे आणि तसा आम्ही देण्याचा प्रयत्न करू।
त्याचाच एक भाग म्हणून आपण बघतो की 26 जानेवारी 1950 ला संविधान निर्माण झालं आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळेच्या जे सरकारने आहे हे बोधगया महाबोधी महाविहाराच्या संदर्भामध्ये जी मागणी होती बौद्धांची की बौद्धांच्या ताब्यात मिळावे म्हणून, परंतु ते संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये न मिळता 1949 साली त्यावेळेस बिहार सरकारने कायदा केला आणि त्या कायद्यानुसार 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि गया जिल्ह्याचा कलेक्टर असेल तो अध्यक्ष असे ती जी मॅनेजमेंट कमिटी होती ती मॅनेजमेंट कमिटी 9 लोकांची 1949चा सेक्शन 3 या कलमा अंतर्गत केली. हा जो कायदा त्यावेळेस झाला होता तो बौद्धांना त्यावेळेसही मान्य नव्हता. बौद्धांना पूर्णपणे हे महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावे हीच बौद्धांची भूमिका होती. परंतु अनागरिक धम्मपालांच्या संघर्षाचं हे फलित होतं की कमीत कमी 1949चा हा बोधगया टेम्पल ऍक्ट झाला. 1949 नंतर ते 1991 सालापर्यंत या विषयावरती मोठा संघर्ष आपल्याला दिसत नाही. 1991 साली मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये नागपूरमधून भंते आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्या नेतृत्वाखाली 1991 सालापासून ते 2006 सालापर्यंत हा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. 2006 सालापर्यंत प्रयत्न केल्यानंतर सुद्धा संपूर्णपणे यश आलं नाही. त्यानंतर बंतेजी त्या मायनॉरिटी कमिटीचे सदस्य सुद्धा झाले. आतमधूनही त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला परंतु तेव्हाही यश आलं नाही. म्हणून 2012 साली बंतेजींनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली आणि ती 2012 सालची जी केस आहे ती 2012 सालापासून ते 2025 पर्यंत त्याची पूर्णपणे सुनावणी होऊ शकली नाही. 16 मेला 2025 ला जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये न्यायालयाने सांगितलं की फायनल हिअरिंग जी आहे ती 29 जुलै 2025 पासून आम्ही सुरू करतोय आणि त्या अगोदर 22 जुलै पर्यंत जर कोणाला देशामधल्या की या विषयाच्या संदर्भामध्ये इंटरव्हेन्शन करायचं असेल अफिडेव्हिट करायचं असेल ज्यांना जे जे काही सादर करायचं असेल त्यांनी ते सादर करावं आणि त्याची 22 जुलै ही तारीख देण्यात आलेली होती. त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील अनेक इच्छुक लोकांनी इंटरव्हेन्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे याचिकाही दायर केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सुद्धा धम्मसंहिता ऍक्शन कमिटी ऑफ इंडियाचे समन्वयकाद्वारा आम्ही सुद्धा 13 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये एक याचिका दाखल केली आणि ती जी याचिका आहे ती 4 ऑगस्ट 2025 ला सुनवाईसाठी आली आणि 4 ऑगस्ट 2025 ला आमची याचिका कोर्टाने ऍडमिट करून घेतली, स्वीकारली आणि आम्हाला सांगण्यात आलं की ही जी मुख्य केस आहे बंतेजींची त्या केसला ही केस आमची याचिका टॅग करण्यात आली आणि जे रिस्पॉन्डंट आहेत म्हणजे सरकार बिहार सरकार असेल मॅनेजमेंट कमिटी असेल बोधगया टेम्पल ऍक्ट आणि युनियन ऑफ इंडिया भारत सरकार असेल यांना नोटिसा सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत. ही माहिती देण्यासाठीच आम्ही आपल्यापर्यंत आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. विशेषतः आमची 4 ऑगस्ट 2025 ला याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतर आम्ही असा विचार केला की आम्ही लोकांना ही माहिती देणं आवश्यक आहे. हा ऐतिहासिक नाजूक आणि सार्वजनिक विषय आहे. म्हणून थोडक्यामध्ये आम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमध्ये जी आम्ही प्रेयर केलेली जी मागणी केलेली आहे तीही तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामध्ये भारतीय संविधानातील अनुच्छेद 32, 25, 26, 29 आणि 30 अंतर्गत आदेश जारी करून म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करून त्याद्वारे आम्ही पहिली मागणी केलेली आहे की बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 हा असंविधानिक आहे असे जाहीर करण्यात यावे. कारण तो 1950च्या भारतीय संविधानातील अनुच्छेद 13शी
विसंगत आहे। दुसरी, बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून तो बाजूला करण्यात यावा, कारण तो संविधानातील मूलभूत हक्क आणि विशेषतः 25, 26 आणि 29 विसंगत आणि अवमानकारक आहे, तो न्यायसंगत नाही। तिसरी, भारत सरकारला बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावयास सांगण्यात येऊन त्या जागेवरती केंद्रीय कायदा करण्यात यावा। 4, भारत सरकारने केंद्रीय कायदा बनवून महाबोधी महाविहाराचं संपूर्ण नियंत्रण, व्यवस्थापन व प्रशासन बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावे। बोधगया महाबोधी महाविहाराच्या जागेमध्ये जे अतिक्रमण झालेले आहे ते सरकारने हटवावे, जेणेकरून तिथे येणाऱ्या जगातील बौद्ध लोकांना पूजाविधी करण्यासाठी अडचणी येणार नाही। तसेच बोधगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन, नियंत्रण आणि प्रशासन हे धार्मिक श्रद्धा, विश्वास आणि पूजा यांना धरून न्यायसंगत होईल। 6, भारत सरकारला सांगण्यात यावे की ज्याप्रमाणे राम जन्मभूमी बाबरी मस्जिद केसमध्ये मुस्लिमांना स्वतंत्र जमीन दिली होती, त्याप्रमाणे हिंदूंना पूजा व धार्मिक कार्य करण्यासाठी स्वतंत्र जमीन देण्यात यावी। आणि शेवटची, भारत सरकारला सांगण्यात यावे की जगातील बौद्ध भिक्खू, बौद्ध अनुयायी आणि सर्वसाधारण लोक यांना बौद्ध धर्माप्रमाणे पूजाविधी करणे याचे पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, कारण बोधगया महाबोधी महाविहार हे युनेस्कोने जागतिक विरासत म्हणून जाहीर केलेले आहे। ही आमची केस मधली प्रेयर आहे, आमची मागणी आहे, ही आमची मात्र ऍडमिट केलेली आहे। का नेमकं काय? कारण सुलेखाताईचं रिट पिटिशन आम्हाला पाहायला मिळालं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या रिट पिटिशन मध्ये नेमकं काय होतं ते माहिती। आणि आता परत PRPचे जे आहेत कवाडे यांनी पण दाखल केले परत। हो, आम्ही पण वर्तमानपत्रामध्ये जी बातमी वाचली की त्यांनीही दाखल केलेली आहे। पण या सर्वांनी दाखल करण्या याच्या मागचा हेतू काय, म्हणजे काय नेमका? 2012 पासून जेवढ्या केसेस पडल्या गेलेल्या आहेत, म्हणजे विशेषतः 16 मेला जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारतातील ज्या लोकांना या विषयावरती जे काही सादर करायचं आहे अजून एक्स्ट्रा, किंवा ज्याला जे जे वाटतं ते सादर करायचं आहे, ते सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती। त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी, जवळजवळ 20 लोकांनी इंटरव्हेन्शन केलेलं आहे। महाबोधी सोसायटीचे रिट पिटिशन सादर केलेलं आहे आणि आम्ही ही रिट पिटिशन सादर केलेलं आहे। त्यामुळे या सर्व केसेस एकत्रितपणे ऐकल्या जातील। आमची ही केस त्याच केसला टॅग करण्यात आलेली आहे। महाबोधी सभेची सोसायटीची केस त्याला टॅग करण्यात आलेली आहे। या सर्व केसेस एकत्र ऐकण्यासाठी 16 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की ज्याला जे जे सादर करायचं त्यांनी ते ते सादर करा। सर्वच म्हणजे बौद्ध संघटना, सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्वच संघटनांनी या विषयावरती एकत्रितपणे आंदोलन केले आहेत, एकत्रितपणे रॅली काढून सरकारला निवेदन सादर केलेली आहेत। त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सुद्धा की हा विषय व्हावा आणि या विषय व्हावा म्हणून ते त्यांच्या पद्धतीने प्रधानमंत्री मोदी साहेबांनाही भेटले होते। ज्यावेळेस बुद्धगयेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेस आठवले साहेब तिथे जाऊन स्वतंत्र भेटले होते। त्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्र्यांना ते जाऊन भेटले होते, राज्यपालांनाही जाऊन भेटले होते, त्यांना निवेदनही दिलेली आहे। त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात आणि त्या तारखा कशा पडतात हे आपल्याला माहीत आहे। 2012 पासून सुरू झालेली केस आहे, अजून तिची सुनावणी सुरूही झालेली नाही आणि अनेक केसेस असे आहेत 20, 30, 50 वर्ष आहे। त्यामुळे तारखा कधी लागतील आणि सुनावणी कधी होईल हे आपण तर सांगू शकत नाही। महाबोधी महाविहाराचा जो मेंटेनन्स आहे किंवा 2002 साली युनेस्कोने याला जागतिक बौद्ध विरासत म्हणून जाहीर केलेलं आहे। की जागतिक बौद्ध विरासत जाहीर करण्यासाठी भारत सरकारने त्यांच्याकडे अप्लाय केला होता आणि त्यांच्या नॉर्म्स ज्या आहेत ते नॉर्म्स त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांचे दिलेले आहेत। त्या नॉर्म्सप्रमाणे मेंटेन करण्यासाठी त्यांनी हे भारत सरकार आणि राज्य सरकारला सांगण्यात आलेलं आहे। परंतु अनेक लोकांच्या त्याबद्दलच्या तक्रारीसुद्धा आहे की वर्ल्ड हेरिटेज हे डिक्लेअर 2002 साली होऊन सुद्धा त्याप्रमाणे त्या नॉर्म्सप्रमाणे ते मेंटेन केलं जात नाही। ही आमची ही तक्रार आहे आणि सर्वांचीच तक्रार आहे। त्याचप्रमाणे जे आर्किओलॉजी आहे किंवा पुरातत्व खातं आहे, तर पुरातत्व खातं पण म्हणजे त्यांच्याकडे तो मेंटेनन्स त्यांच्याकडे नसतोच। मेंटेनन्स हा राज्य आता अधिकृतपणे मेंटेनन्स जो आहे तो बिहार सरकारकडे आहे, कारण बिहार सरकारकडे या जमिनीची मालकी किंवा सर्वस्व बिहार सरकारकडे आहे। त्यामुळे केंद्र सरकार बिहार सरकारला काही मदत करत असेल, परंतु संपूर्ण जबाबदारी येते ती बिहार सरकारवरती आहे असा
2006 साली नागपूरमध्ये विश्व बौद्ध संमेलन झालं होतं। या विश्व बौद्ध संमेलनाचे प्रमुख पाहुणे रासू गवई सर होते आणि त्याच वेळेस ते बिहारचे गव्हर्नरसुद्धा होते। बिहारचे गव्हर्नर असताना रासू गवई साहेबांनी महाबोधी महाविहाराच्या स्वतंत्रता बौद्धांच्या ताब्यात मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न चालू केले होते, परंतु ते प्रयत्न चालू असतानाच त्यांची केरळला बदली करण्यात आली। ही जी केस आहे 4 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ॲडमिट करून घेतलेली आहे। ही केस आम्ही आपल्या समोर जे आम्ही 5 लोक बसलेलो आहोत, मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप काकडे, माझ्या बाजूला जे बसलेले आहेत ते मधुकर अर्जुन बरचंडे सर आहेत, त्यानंतर बाजूला आहेत शशिकांत लोणाजी भालेराव, माझ्या उजव्या हाताला जे बसलेले आहेत हरिश्चंद्र बानाजी पवार आणि डॉक्टर मुकेश भानुदासजी दुपारे। आम्ही 5 लोक आपल्या समोर बसलेलो आहे। आम्हा 5 लोकांच्या वतीने आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता।